लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट राहुल स्मिता राजू आवळे, जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर, माननीय आमदार राजू भारती, किसनराव आवळे, प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त रुई ग्रामपंचायतीच्या राजश्री शाहू सभागृहात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसेच राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांनाही पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं. कार्यक्रमात नंदकुमार साठे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवन प्रवास, साहित्य निर्मिती आणि सामाजिक परिवर्तनातील योगदानावर प्रकाश टाकला. तर सुभाष चौगुले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक कार्याचा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभागाचा तसेच सामाजिक समतेसाठी दिलेल्या योगदानाचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून वंचित, श्रमिक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आवाज दिला. त्यांच्या कार्यामुळे सामाजिक न्याय, समता आणि मानवतेचा संदेश समाजात रुजला. त्यांच्या विचारांचा आदर्श प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारावा असा संदेशही यावेळी देण्यात आला. यावेळी ग्रामसेविका नीता बोंदर्डे, प्रशासक सरपंच गीता सावंत, उपसरपंच संदीप दुरुगडे, पोलीस पाटील नितेश तराळ, अभय काश्मीरे, अनिल साठे, अशोक आदमाने, नंदकुमार साठे, सुभाष चौगुले, अवधूत पाटील, अजिंक्य भिंगारे, किरण माने, स्वप्नील साठे, प्रदीप तडक, राजू तडक, अशोक चौगुले, सुषमा बेनाडे, भाऊसाहेब फास्के यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करून आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प करून करण्यात आला. प्रतिनिधी संदीप सुर्वे.